इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 पेपर 2 मराठी माध्यम या ठिकाणी त्याचा जो सेट कोड आहे हा ए आहे। चला आता आपण याची उत्तरं पाहूया। पहिला आहे सेक्शन इंग्रजीचा आहे। यामध्ये काय म्हटलंय पहिल्या प्रश्नात चूज इनकरेक्ट ऑप्शन, म्हणजे या ठिकाणी इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे। याच्यात काय दिलंय पहिल्यांदा तर हा शॉर्ट हँड आहे, हा लॉंग हँड आहे, म्हणजे 4:45 वाजलेले आहे, बरोबर। आता याच्यामध्ये 4:45 हे करेक्ट आहे, पण आपल्याला शोधायचं काय आहे इनकरेक्ट। 3/4 फास्ट 4 म्हणजे 4:03 हे पण करेक्ट आहे। 2/4 फास्ट 5 तर हे इनकरेक्ट आहे। त्यामुळं या ठिकाणी आपणाला ऑप्शन हा तिसरा चूज करावा लागेल आणि हा 45 मिनिट्स पास्ट 4 हा पण करेक्ट आहे। त्यामुळे 1 ला ऑप्शन क्रमांकाला 3 चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स दॅट इज एन एक्सलंट आयडिया, एक्सक्लेमेटरी मार्क ऑप्शन नंबर 4। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 यामध्ये पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली ऑप्शन नंबर 2। त्यानंतर 4 आणि 5 साठी ही ॲडव्हर्टाइज आहे। यामध्ये फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स फ्रॉम त्या ठिकाणी या संदर्भातले ॲडव्हर्टाइज आहे। आणि पहिला प्रश्न आहे याच्यावरचा क्वेश्चन नंबर 4 मध्ये द ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स ऑप्शन नंबर 4। सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट हेल्थ इज वेल्थ, कारण त्याच्यामध्ये काय सांगितलं हेल्दी ज्युसी टेस्टी, त्यामुळे हेल्थ इज वेल्थ आणि इथं आपल्याला मोटो पण अगदी दिलेलं आहे हेल्थ इज वेल्थ, अगदी स्पष्ट दिलेलं आहे। त्यामुळे हेल्थ इज वेल्थ ऑप्शन नंबर 1। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो। आता याच्यामध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे। कॅपिटल एच फॉर हुर्रे बरोबर, त्याचबरोबर या ठिकाणी कॅपिटल टी फॉर टीचर हे दोन्ही पाहिजेत आणि दोन्ही असणारं कोणतं आहे ऑप्शन चौथा ऑप्शन आहे। 6 ला 4 नंबरचा ऑप्शन आहे ना। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह, तर यामध्ये अ फ्लॉक ऑफ गीज ऑप्शन नंबर 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पिक आउट द मिसिंग कलर ऑफ द रेनबो, रेनबोचे जे कलर आहेत ते लक्षात ठेवायला फिब गॉयर ही शॉर्टकट ट्रिक आहे। मग याच्यामध्ये हा इंडिगो कलर दिलेला नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 येणार आहे इंडिगो। चला त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9 चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एम नॉट असं दिलेलं आहे, त्याचं आरंट होतं एमंट होणार नाही ऑप्शन नंबर 1। त्यानंतर फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री, ह्याचं जो प्रोनाउन्सिएशन आहे वायू असं होतं युरोपियन असल्यामुळं, आणि हे काही स्पेसिफिक एक नाही, युरोपियन मध्ये अनेक कंट्रीज आहेत, त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल हे ए हे आर्टिकल येतं ऑप्शन नंबर 3 येतं। द ही येत नाही ॲन ही येत नाही, स्पेसिफिक त्या ठिकाणी नाही कोणतंही, आणि ॲन काय येत नाही तर प्रोनाउन्सिएशन हे वायू असं आहे, त्यामुळं आर्टिकल एच येणार या ठिकाणी ऑप्शन नंबर 3। चला 11th मध्ये डायग्राम पाहिजे आणि करेक्ट ऑप्शन शोधायचं। फोल्ड द पेपर इन, आता हा पेपर अपवर्ड डायरेक्शनला फोल्ड करायचे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे। विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन, तर या ठिकाणी प्लीज कम इन दॅट इज द परमिशन ऑप्शन नंबर 3। चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 to 15 मध्ये व्हॉट इज मस्ट फॉर स्टुडंट, स्टुडंटसाठी काय पाहिजे डिक्शनरी इज मस्ट, त्यामुळे ऑप्शन नंबर 4। फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इजी, इजी साठी जो अपोजिट वर्ड आहे तर तो आहे डिफिकल्ट ऑप्शन नंबर आहे 3। त्यानंतर 15 करेक्ट अल्टरनेटिव्ह 1 कॅन बिगिन विथ, तर एक प्रत्येक जण बिगिन विथ सिंपल अट्रॅक्टिव्ह
ऑप्शन नंबर 1 डिक्शनरीज. त्यानंतर 16 मध्ये टर्न लेफ्ट, क्लाइम अप, गो डाऊन यानुसार येणार आहे ऑप्शन नंबर 3. चला यानंतर आहे क्वेश्चन नंबर 17. जोसेफ हॅड अ ब्रँड न्यू सायकल. ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन टेबल. ॲक्शन वर्ड याच्यामध्ये आहे डिग. तर डिग साठी करेक्ट असणारा रायमिंग वर्ड आहे फिग. फिग हा करेक्ट रायमिंग वर्ड आहे. ऑप्शन नंबर आहे 3. तो काय ॲक्शन नको आहे, पण ह्या ॲक्शन वर्डला करेक्ट रायमिंग वर्ड विचारलेला आहे. त्यानंतर आहे 19 फिल इन द ब्लँक. ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. माझा मोबाईल वाजतोय. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 येणार आहे इथं. चूज द करेक्ट ऑर्डिनल फॉर द डिसेंबर. डिसेंबर हा शेवटचा 12वा महिना आहे आणि त्यामुळे 12th. ऑप्शन नंबर 3 12th. त्यानंतर 21व्या प्रश्नामध्ये लुडोचा जो आकार असतो तो क्युबिकल असतो. ऑप्शन नंबर 2 येणार आहे क्यूब. क्वेश्चन नंबर 22. चार्टमध्ये इथं काय शोधायचं आहे? लेगचे जे पार्ट दिलेले आहेत, हिल आहे, नी आहे, थाय, मांडी आहे. आता याला टोज यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. हॅपी बर्थडे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर सॉल्व द रिडल. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. हु एम आय? मायक्रोवेव्ह ओव्हन. ऑप्शन नंबर 1. अरेंज द नंबर्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड. तर यामध्ये ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी जर आपण पाहिलं 4 नंबरचा जो वर्ड आहे डी, 2 नंबरला आहे आय, त्यानंतर 1 नंबरला एन, त्यानंतर आहे 7 नंबरला यस, 3 नंबरचा वर्ड या ठिकाणी डायनॉसॉर्स. तर डायनॉसॉर हा या ठिकाणी वर्ड तयार होतोय. त्यानुसार ऑप्शन नंबर येणार आहे 2. 25ला 2. त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये जाऊया. एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे. सुरुवातीपासून 23व्या क्रमांकावर हा आहे समीर. शेवटून 19वा आहे. याचाच शेवटून नंबर आहे 19वा. यावेळेला आपण काय करतो? या दोघांची बेरीज करतो. 9 3 12. या ठिकाणी 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि याच्यातून -1 करतो. हां, त्यामुळे इथं या रांगेमध्ये किती जण झाले? 41 जण झाले. 41 झाले. मधल्या मुलाच्या मागे म्हणजे मधला मुलगा काढताना 41 आणि 42 भागिले 2 21वा मुलगा हा काय असणार आहे? मधला. मागे 5व्या क्रमांकावर म्हणजे 21 आणि 5 26व्या क्रमांकावर कोण आहे? राज आहे. तर राजचे शेवटून कितवे स्थान असेल? तर यामध्ये एक लक्षात घ्या, राजचे शेवटून कितवे स्थान असेल तर त्यासाठी तुम्हाला आता 21 आणि 5 26 हे झालं. इथं काय करावं लागेल? हे 26 वजा करावं लागेल आणि त्यावेळेला 6 आणि 5 11, 4 वजा 3. हां, तर याचं जे स्थान असेल +1, त्यामुळे 16वं ऑप्शन क्रमांक 1 येईल. 16वं त्याचं स्थान असेल. त्यानंतर सोबतच्या मार्गावरून ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी पोचायचं. उत्तरेकडे तोंड. आता ही दिशा दाखवलेले उत्तर. तर या पद्धतीने बघायचं. हे 1, परत ही 2 आणि झालं. बी इथं संपला विषय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. 2 वेळेला उत्तरेकडे तोंड होईल. प्रश्न क्रमांक 28व्यामध्ये ए या झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसले. ए झाडावरील पक्षी एक पक्षी बी झाडावर गेला. बी वरचे पक्षी दुप्पट झाले आणि बी वरचा ज्या वेळेला एक पक्षी ए वर जातो त्यावेळेला दोन्ही पक्षी समान होतात. इथं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये जावा. 5 7 हे येत आहे कारण एक पक्षी इकडे गेला. इथं किती राहिले? 4. चला, बी वरचे दुप्पट झाले. बी वरचा जर एक इकडे गेला तर या ठिकाणी किती होणार? 6 6 होणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येत आहे. परंतु इंग्रजी माध्यमामध्ये हा प्रश्न प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे. दोन्हीकडं काय दिलेलं आहे?
AA असं दिलेलं आहे, त्यामुळे इंग्रजी माध्यमामध्ये इंग्लिश मिडियमला हा क्वेश्चन कदाचित कॅन्सल होऊ शकतो, कारण इंग्रजी माध्यमामध्ये मराठीतून प्रश्न नसतो, मराठीमध्ये तो प्रश्न करेक्ट आलेला आहे, परंतु इंग्लिशमध्ये मात्र तो प्रश्न चुकीच्या पद्धतीने आला आहे. चला, तर मराठी माध्यमानुसार तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन तिसरा येतोय, मराठी माध्यमामध्ये तो काही प्रश्न कॅन्सल होत नाही, इंग्रजी माध्यमामध्ये मात्र तो प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. चला, त्यानंतर आहे 29वा प्रश्न, कडू गोड, शीतल उष्ण. चौथा ऑप्शन. 30व्यामध्ये श्यामची आई साने गुरुजींचं हे पुस्तक आहे. अग्निपंख हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. त्यानंतर 31व्यामध्ये 37ला 40, 25ला किती हे शोधायचं आहे. आता यात काय करायचं आहे, 7चा वर्ग 3चा वर्ग, तर 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9 यांची वजाबाकी करायची, ही आली 40. त्यानंतर याच्यामध्ये 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4 यांची वजाबाकी आली 21, ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे. त्यानंतर 32व्यामध्ये 14 15 दिलेलं आहे आणि 32ला किती हे शोधायचं आहे. तर 1 गुणुले 4 4 आलं, 4चा वर्ग 16, 16 वजा 1 15. तर याच पद्धतीनं 3 गुणुले 2 6, 6चा वर्ग 36 वजा 1, इथे वजा 1 केलं ना, 4चा वर्ग 16 वजा 1, इथं 6चा वर्ग 36 वजा 1 35, ऑप्शन क्रमांक आहे 1. चला, यानंतर प्रश्नाकृत्या शोधायच्या या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी. तर काय थोडंसं जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात येतं की हे सिम्बॉल वर गेलं आहे, हे खाली आलेलं आहे. इथं व्यवस्थित पहा, फक्त वरचं खाली आलंय, खालचं वर गेलेलं आहे. आणि इथं पण काय व्हायला पाहिजे, आता हे खाली येणार आहे पण हे आहे असंच राहून आणि हे वर जाणार आहे, इथंही तसंच. त्यानुसार ऑप्शन क्रमांक येणार आहे 3 येणार आहे. त्यानंतर प्रश्न 34वा. आता याच्यात 5 जानेवारी 2001ला शुक्रवारी जन्मलेल्या जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी झाला असेल. आता 5 जानेवारी 2001ला हा जॉन जन्मले. आता जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे, तर हा जॉन मोठा आहे म्हणजे हा अगोदर जन्मलेला आहे. मोठा आहे म्हणजे तो अगोदर जन्मलेला आहे. मग शनाया 100 दिवसांनी लहान आहे, तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी. आता एक लक्षात ठेवायचं, जॉनचा जन्म हा कधी झालेला आहे, अगोदर झालेला आहे. 100 दिवसांनी मोठा आहे तो, तर 100 म्हटलं की त्याला 7 ने डिवाइड करा, 14 7 98, बाकी रिमाइंडर किती राहिली, 2 राहिली. त्यामुळं आता तुम्हाला या इथं दिलेला जो फ्रायडे आहे, या फ्रायडेवरून कुठं जायचं आहे, पुढं जायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जर 2 दिवस पुढे गेला तर शनिवार आणि रविवारी, त्याचा जन्म रविवारी झाला पण वाढदिवस 2002 मध्ये जो आहे तो 2002 मध्ये येणारा वाढदिवस हा +1 केल्यामुळं सोमवारी येईल, ऑप्शन क्रमांक 4 येईल, सोमवार. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 35, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काय येतंय ते शोधायचं आहे. तर यामध्ये काय केलं आपण, हे क्रमाने लावलेले. तर 7 12, त्यानंतर 18 25 33 42 52 63 आणि 75 अशा पद्धतीने मी केलं. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 33, 33 आणि 9 42, 42 आणि 10 52, अधिक 11 63 आणि 12 75 बरोबर आहे. तर यात काय दिसून आलं तुम्हाला, 5 6 7 8 9 10 11 आणि 12 या पद्धतीनं ह्यांच्यामधला जो फरक आहे वाढत जातोय आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक किती यायला पाहिजे, 2. चला, 36व्यामध्ये 25ला 532 दिलेले, 57ला 725 दिलेलं आहे. हे कसं दिलं आहे, तर यामध्ये 5चा वर्ग आहे तो 25 आहे. काय झालं, हे जे 25 दिलं आहे त्या 25मध्ये आपण काय करायचं, हे 52 करायचं आहे. आता 25चं हे 52 केलं आणि 5 वजा 2 3,
त्यानंतर हे जे 57 आहे ते 75 करा आणि 7 वजा 5 2. त्यानंतर हे जे 34 आहे ते 43 करा आणि 4 वजा 3 1. या पद्धतीनं तुम्हाला 14 ही संख्या कशी लिहिता येईल असं सांगितलेलं आहे. तर 14चं आपण केलं 41 आणि 4 वजा 1 3. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 3. चला 37व्यामध्ये तंतोतंत जुळणारी जी आकृती आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2. जशीच्या तशी फिगर आपल्याला शोधायची आहे. 37ला ऑप्शन येईल 2. त्यानंतर 38मध्ये तंतोतंत जुळणारी जी फिगर आहे तर ती आहे चौथी फिगर आहे. प्रश्न क्रमांक 39. व्यंगचित्राच्या सहाय्याने वेगवेगळ्या क्षेत्रात आवड असणारे लोक दाखवलेले. आता याच्यात काय आहे? किमान 2. प्रश्न निर्वाचा किमान 2, कमीत कमी 2. मग या ठिकाणी 2 क्षेत्रामध्ये नृत्य आणि वादनमधले हे 12. त्यानंतर नाट्य आणि नृत्यमधले हे 13. त्यानंतर हे जे 8 आहेत वादन आणि नाट्य याच्यामध्ये हे 8 आहेत आणि 26 हे आहेत ते तिन्हीमध्ये पण आहेत. पण त्यांनी काय वापरतानाच काय वापरलेलं आहे? किमान, कमीत कमी. जास्तीत जास्तीची काही लिमिट नाही. त्यामुळं 8 आणि 2 10, 3 13, 6 9 19, 2 आणि 2 4 आणि 5 59. ऑप्शन क्रमांक येईल 1. त्यानंतर खालील प्रश्नांच्या 3 पदांचा एका वैशिष्ट्यानुसार एक गट तयार केलाय. ते वैशिष्ट्य लक्षात घ्या आणि गटाशी जुळणारे पद निवडा. तर वादळ, त्सुनामी, महापूर, दुष्काळ 40ला येईल 3. त्यानंतर 41व्या प्रश्नामध्ये दिमाग, रुबाब, डौल आणि ताठा. ऑप्शन क्रमांक आहे 4. त्यानंतर 42व्यामध्ये आपल्याला शोधायचे 9 5 मध्ये 31 लिहिलेला आहे. तर यामध्ये 9 5 45. पहा 9 गुणिले 5 काय केलं? 45. हां, आता याच्यामध्ये काय करा? 9 5 14 ह्यांची जी ॲडिशन आहे ह्यांची वजाबाकी करा. काय आलं? 5 वजा 4 1, 4 वजा 3 1 3 31. थोडक्यात काय आहे? यांचा गुणाकार 7 चोक 28, 7 आणि 4 11, 8 वजा 1 6, 2 वजा 1 1. मग या ठिकाणी 17 आलं. इथं काय करायचं? 8 3 24, 24 वजा 8 आणि 3 11. ही वजाबाकी करा. 4 वजा 1 3, 2 वजा 1 1 13. बरोबर येते. तर या पद्धतीने आता 7 5 35, 35 वजा 12 बरोबर 23 बसलं. ऑप्शन क्रमांक आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. आता 43मध्ये पहा 18/42, 27/63, 36/84. याला अतिसंक्षिप्त रूप द्या. साहित्रिक 18, साई 7 42, 9 त्रिक 27, 9 7 63. त्यानंतर 12 त्रिक 36, 12 7 84, 3/7 हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे. त्याचप्रमाणे 17 त्रिक 51, 17 7. त्यामुळे ऑप्शन क्रमांक येणार आहे 2. 51/119. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 44. याच्यामध्ये इथं प्रश्न आकृतीला योग्य ती उत्तर आकृती शोधायची आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं दिसतंय हे थोडंसं पहा. त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 3. प्रश्न 45वा आहे. हा थोडासा व्यवस्थित बघा कशा रीतीने येते. तर 4 पंचे 20, त्यानंतर 3 दुनी 6, 20 आणि 6 26, 7 त्रिक 21, 21 आणि 2 1 2, 21 आणि 2 23. तसंच 5 7 35, 6 दुनी 12, 35 आणि 12 47. तर 6 7 42, 42 आणि 10 52. यानुसार काय यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 1 52. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. सौरभ 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. सौरभ 17 वर्षाचा आहे, सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सीमाचं वय किती आलं? तर हे सीमाचं वय आलं 20. शरयू शरदपेक्षा लहान आहे, तिचे वय 21 आहे. शरयू शरदपेक्षा लहान आहे आणि शरदपेक्षा लहान असून तिचं वय 21 आहे. तर खालीलपैकी अचूक अनुमान असणारा पर्याय.
तर शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्यांचं जे रिलेशन आहे इथं दिलंय कोणाचं, सौरभ आणि सीमा यांचं दिलंय. बरं, याच्यात सौरभ सीमाचं काय रिलेशन इथं दाखवलंय का, नाही. त्यामुळं इथं तुम्ही हा गेसच करू शकणार नाही. शरद सीमापेक्षा लहान आहे. आता शरद हा सीमापेक्षा लहान आहे. इथं काय म्हटलंय तर सौरभ आणि सीमा, शरयू आणि शरद. तर शरद आणि सीमा यांच्यातलं रिलेशन काही नाही अवेलेबल आपल्याकडं. सीमाचे वय 14 वर्ष आहे, सीमाचं वय आपण 20 वर्ष काढलं. आता वयाने सर्वात लहान सौरभ आहे. तर यामध्ये पहा, सौरभ हा 17 वर्षाचा आहे आणि इथं सीमा ही 21 वर्षाची आहे. आता शरयू शरदपेक्षा लहान आहे, म्हणजे शरयू 21 वर्षाची असून ती शरदपेक्षा लहान आहे, म्हणजे शरद हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे सर्वात लहान कोणाला, सौरभ. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 घ्या. त्यानंतर प्रश्न 47वा, या सांकेतिक भाषा पहा आणि याच्यानुसार इथं काय केलं आपण, डबल लेटर कुठले ते शोधायचे. त्यामध्ये काय आहे, इथं सी डबल आहे. त्यानंतर या ठिकाणी हे डब्ल्यू डबल आहे. तर डब्ल्यू डबल नुसार इथं काय लेटर काढले, सीला 4 काढलं, टीला 8 काढलं, डब्ल्यू 2 हे लेटर काढलेत. आणि तुम्हाला गोठ हा शब्द कसा लिहिला जाईल तर ऑप्शन क्रमांक 2 7186 या पद्धतीने लिहिला जाईल. प्रश्न क्रमांक 48, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, 8 आणि 2 10 5 15. त्यामध्ये हे जे 15 आलं, 15 आल्यानंतर ह्या 15च्या अंकांची बेरीज झाली 6. 6चा वर्ग 36. त्यानंतर 6 आणि 8 14 आणि 5 19. 19 मध्ये अंकांची बेरीज 9 आणि 1 10. 10चा वर्ग 100. 7 आणि 3 10 आणि 4 14. 1 अधिक 4 5. 5चा वर्ग 25 आहे. आता सेम याच पद्धतीनं आपल्याला काय शोधायचं, 9 आणि 2 11. आता 11 आणि 5 16. तर यामध्ये हे जे 16 आलं, 16 म्हणजे 1 आणि 6 7. 7चा वर्ग 49. म्हणजे या ठिकाणी किती यायला पाहिजे, डेफिनेटली 5 यायला पाहिजे. संपला विषय. चला, त्यानंतर 49व्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे चिन्ह वापरायचे आहेत आणि एडका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द मेंढी. तर यामध्ये म साठी काय आहे पहा, अधिक आहे. त्यानंतर काय द्यायला पाहिजे, मात्रा. तर मात्र्यासाठी त्यानंतर अनुस्वार, त्यानुसार ढ आणि वेलांटी. तर यानुसार ऑप्शन क्रमांक 1 आला 49ला. प्रश्न क्रमांक 50, याच्यामध्ये सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे असे विचारलेलं आहे आणि ह्या चौकोनांची संख्या येते 33. चौकोन, क्वाड्रिलॅटरल. आता यानंतर प्रश्न क्रमांक 51, याच्यामध्ये सोबतच्या आकृतीत ठळक रेषांवर दुमडून घन बनवायचं आहे, कोणती तयार होणार नाही हे आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये काय होणार, 1च्या समोर 3 आहे, त्यानंतर 2च्या समोर 4 आहे, 5च्या समोर 6 आहे. तर याच्यामध्ये तयार न होणारी, याच्यात आपण काय केलं, 1च्या शेजारी इथं 3 दिसतंय, त्यामुळे हे होणार नाही. हे अपोजिट असणारी शेजारी येणार नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ही फिगर तयार होणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 52, खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट कोणता. तर या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा, पहिला जो गट आहे तो येईल 52ला, ऑप्शन क्रमांक 1 येईल. 53व्या प्रश्नामध्ये आपण काय करू, या पद्धतीनं ही आळी काढून घेऊया, एकाड एक 1 बाय 1. आणि याच्यामध्ये पहा 3 3 6 4 10 5 15 6 21. ठीक आहे. यानंतर इथं काय आहे, पुढं बघितलं तर लक्षात येते 4चा घन वजा 1, 5चा घन 25, 3चा घन 27 वजा 1, त्यानंतर 2चा घन 8 वजा 1, इथं 1चा घन वजा 1 0 यायला पाहिजे होतं, त्यामुळे हे पद चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असेल.
आता मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी म्हणजे तिचं जे तोंड आहे ते पश्चिमेला असणार आहे. तर तिचं तोंड हे पश्चिमेला आहे, हे नीट लक्षात घ्या. 135 अंशातून 2 वेळा ते उजवीकडे वळते. आता ही 90 अंशातून वळली, त्या ठिकाणी ही 135 अंशातून म्हणजे थोडक्यात 270. तर यामध्ये पुन्हा हे इथं आलेले. तर आता तिचं जे तोंड आहे तर हे कुणीकडे, तोंड उत्तरेकडे. मग तोंड दक्षिणेकडे तोंड आहे तिचं. जर दक्षिणेकडे तोंड असेल तर घराचे प्रवेशद्वार हे निश्चितपणे ती सरळ घरात गेली ना, त्यामुळं घराचे प्रवेशद्वार हे उत्तरेला असलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 येणार. त्यानंतर पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे. यामध्ये आता पहा, पाण्यातील प्रतिबिंब शोधत असताना वरची बाजू खाली, खालची बाजू वर, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक येईल 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. आता याच्यामध्ये पण पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक येणार आहे 4. 57 मध्ये जोडाक्षरी नसलेला शब्द शोधायचे. तर 57 मध्ये अक्षर, ज्ञानेश्वर, श्रेयश, मृग हा शब्द जोडाक्षर नसलेला आहे, तिसरा पर्याय. त्यानंतर 58 मध्ये खालील काव्यपंक्तीमध्ये अकारांत शब्दांपेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे. तर यामध्ये यांची संख्या जर आपण पाहिल्या तर 3 ने जास्त आहेत. अकारांत शब्द आणि इकारांत दुसरी वेलांटी. इकारांतवाले या ठिकाणी आपल्याला 6 आहेत आणि अकारांत 3 आहेत. 6 वजा 3 3, त्यामुळे 3 ने जास्त आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. वरील अक्षरमालेत एच आणि आर या अक्षरांच्या दरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा 403 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील. एच आणि आर यांच्या दरम्यान 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षरे. आता या अक्षरांच्या दरम्यान असणाऱ्या संख्येपेक्षा 403 403 न गुणून घ्या. 3 त्रिक 9, 3 चौक 12. तर 12 अक्षरे कोणत्या जोडीत आहेत. तर यामध्ये ई आणि आर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, ऑप्शन क्रमांक 4 आहे. त्यानंतर प्रश्न 60 आहे. प्रत्येक संख्यामालिक खालील संख्यामालेत प्रत्येक संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती येईल. तर याच्यामध्ये आता अंकांची अदलाबदल केली, 31 बनते, ही मूळ आहे. त्यानंतर इथं काय आहे, 59 आहे, ही पण मूळ आहे. 71 ही मूळ आहे. त्यानंतर 35 ही मात्र मूळ बनणार नाही. त्यानंतर 73 आहे. त्यानंतर 67 आहे, हे 91 येणार नाही आणि 14 येणार नाही. यांची जी बेरीज आहे तर ही बेरीज किती आलेली आहे, 301 बेरीज आलेली आहे. चला, गटात न बसणारं पद ओळखून तो पर्याय शोधायचा आहे. 61 मध्ये धाम, ग्रह, आलय आणि सदन याच्यामध्ये हे सगळे घरासाठीचे समानार्थी शब्द आहेत. हे ग्रह आहे, गृह नाही, आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्यानंतर 62वा प्रश्न आहे. 54, 78, 66 आणि 36 यांच्यामध्ये तुम्हाला गटात न बसणारं जे पद आहे ते शोधायचं आहे. 78, 66 आणि 36 या त्रिकोणी संख्या आहेत. 54चा समावेश मात्र त्रिकोणी संख्येत नाही, त्यामुळे 62ला 1 येईल. प्रश्न क्रमांक 63. आता याच्यामध्ये 192, 312, 732 आणि 726. तर या ज्या संख्या आहेत 192, 312 आणि 732 4 ने डिव्हिजिबल आहे, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. त्यामुळे 726 हा गटात न बसणारा वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 63ला. त्यानंतर 64. आता याच्यामध्ये गटात न बसणारा तिसरा पर्याय येईल. त्यानंतर 65 मध्ये पर्याय क्रमांक 2 येईल. आता 66 थोडंसं नीट पहा. रहीमचे आजचे वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे. आता यामध्ये
रामच्या वयाच्या दुप्पट, समजा रामचं एक्स मानलं, तर जे रहीम आहे त्या रहीमचं वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजेच हे किती झालं, हे 2x झालं ना. रामच्या वयाच्या दुप्पट, रहीमचं किती आलं, 2x आलं. जॉनच्या वयाच्या 4/3 पट आहे. आता जो जॉन आहे, रहीमचं वय 4/3 आहे म्हटल्यावर ह्याचं काय व्हायला पाहिजे, 3/4 गुणुले रहीमचं वय. थोडक्यात इथं काय झालं, 3 दुनी 6 किंवा 2 1 2 2 दुनी 4, तर 3/2x हे वय रहीमचं आलं. आता त्यांनी काय म्हटलंय, रामचे 3 वर्षापूर्वीचं वय किती होतं, 9. म्हणजे आजचं रामचं आजचं वय अधिक 3 करा, 9 3 12 झालं. तिघांच्या वयांची बेरीज किती असेल, तर यामध्ये रामचं 12 आलं, रहीमचं 24 आलं आणि या ठिकाणी काय आहे, 3/2 गुणुले 12 बेसंग 12 साहित्रिक 18. आता यांची बेरीज करा, 18 आणि 12 30, 30 आणि 24 54. त्यानुसार ऑप्शन क्रमांक येणार आहे 3. चला 67वा प्रश्न, वाघाला सिंह म्हटलं, सिंहाला शेकरू म्हटलं, शेकरूला हरिण म्हटलं, हरणाला हत्ती म्हटलं, तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणास म्हणावं. महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू आणि शेकरूला काय म्हटलंय, हरिण. तर राज्यप्राणी कोणाला म्हणायला पाहिजे, हरिणाला. ऑप्शन क्रमांक आहे 4. चला प्रश्न क्रमांक 68, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, एकूण किती त्रिकोण आहेत. आता हे प्रत्यक्ष मोजून घ्यावे लागतील. एकूण 11 त्रिकोण याच्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 69, पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या आपल्याला इथं शोधायचे. 841, 361, त्यानंतर 289, 169 ह्या वर्गसंख्या तुम्हाला दिसत आहेत आणि उतरत्या क्रमानं या संख्या जर आपण घेतले, 29चा वर्ग, 29 कसली संख्या आहे, मूळ संख्या आहे. त्यानंतर काय यायला पाहिजे, आता इथं पहा मध्येच प्रश्नचिन्ह आहे, त्यानंतर 19, 19चा वर्ग, त्यानंतर 17, 17चा वर्ग, 13चा वर्ग, 11चा वर्ग. तर यामध्ये आता इथं नक्की लक्षात आलं असेल तर 23, 23चा वर्ग आहे 529. ऑप्शन क्रमांक आहे 4. प्रश्न क्रमांक आहे 70. आता याच्यामध्ये काय करायचं, दशक स्थानचा जो अंक आहे तो दशक स्थानचा अंक त्या संख्येतून वजा करायचा आहे. तर 91 वजा 9 82, 82 वजा 8 74, 74 वजा 7 67, 67 वजा 6 करायचं, त्यामुळे 61 आलं. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 61. आता 61 वजा 6 55, 55 वजा 5 50, 50 वजा 5 दशक स्थानचा अंक 45. प्रश्न क्रमांक 71. आता याच्यामध्ये हा जो बाण आहे हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज जातोय पहा. त्यानंतर आता हा जो बाहेरचा भाग आहे हा मात्र काय की हा विरुद्ध दिशेने जातोय. हा काय होतोय, विरुद्ध दिशेने. आणि त्यानुसार इथं आपण आलोय आता, तर काय व्हायला पाहिजे, बरोबर. तर हे क्लॉकवाईज नुसार हे वर जायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 येईल 71ला. आरशातील प्रतिमा शोधायची 72 आणि 73ला. डावी बाजू उजवी करा, उजवी डावी करा, त्यानुसार 72ला 3 येईल. त्यानंतर 73ला ऑप्शन क्रमांक 4 येईल. आता 74 मध्ये तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल, तर तेथेच माराल, त्याच्याशी मैत्री तोडाल, मित्रांमध्ये त्याची बदनामी कराल, गैरवर्तन करू नको असे त्याला नीट समजावून सांगाल. ऑप्शन नंबर 4 येणार. त्यानंतर 75व, शाळेनं तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल. काम बदलून देण्याचा आग्रह धरेन, कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल. हेच यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2, काम बदलून न दिल्याने गैरहजर राहीन किंवा हे स्वरूप न समजून घेता जबाबदारी स्वीकारणं, हे नाही येणार. ऑप्शन क्रमांक 2. अशा रीतीनं पेपर 2ची ही सर्व उत्तरं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत. चला या ठिकाणी थांबूया आपण.